लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। आज लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। सर्वात पहिली जी आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आजपासून तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। दुसरी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नेमकं 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार का 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार याची मोठी माहिती आलेली आहे। आणि लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणींची KYC बाकी असेल, म्हणजे ज्या बहिणी अपात्र झाल्या असतील, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। आज आपण सर्वात अगोदर ज्या महत्त्वाच्या बातम्या आल्या त्या सर्व आपण पाहूया, कारण लाडकी बहीण योजना ही फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर आता दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा ही योजना सुरू झालेली आहे। लेक लाडकी योजना असू द्या, वेगवेगळ्या ठिकाणी या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमच लाडकी बहीण योजना ही खूप प्रसिद्ध योजना झालेली आहे आणि या योजनेचे दररोज काही ना काही अपडेट येत असतं। म्हणून आजचे अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेची ही अपडेट जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल, कारण लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सर्वात अगोदर आपण लाडकी बहीण योजनेचे अपडेट पाहूया की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजे सरकारनं एकत्रितपणे 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित येणार आहेत। रक्षाबंधनापूर्वी जुलैचा हप्ता म्हणजे 25वा हप्ता आणि ऑगस्टचा म्हणजे 26वा हप्ता, हे दोन्ही हप्ते आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पण यावेळी अटी काही वेगळ्या आहेत, थोड्या कडक आहेत आणि म्हणूनच आज आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे, कारण सरकारनं एक अर्जंट नोटीस जारी केली आहे आणि ती तुमच्याच हितासाठी आहे। मी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगते, जर तुम्ही या सूचनांचे पालन केले नाही तर तुमचे पैसे खात्यात जमा होण्यास उशीर होऊ शकतो, पण जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर अवघ्या 2 तासात तुमच्या बँक खात्यात पैसे दिसतील। हो, मी खरं सांगतेय। इतकेच नाही तर जर तुमचे जून, मे किंवा अगदी एप्रिलचे हप्ते सुद्धा थकीत असतील तर तेही या प्रक्रियेत तुम्हाला मिळू शकतात। कल्पना करा, किती छान होईल ना। आपल्या संसारात थोडीशी आर्थिक हातभार लागली तर किती बरं वाटतं। पण बघा, हे सगळं शक्य आहे फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्याशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थित कराल। मला माहिती आहे की तुमच्यापैकी अनेक बहिणींना वाटतं, आम्ही तर पात्र आहोत, आमचं उत्पन्न कमी आहे, आमच्याकडे गाडी नाही, आम्ही सरकारी नोकरीत नाही, मग आमचे पैसे का येत नाहीत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला थोडं खोलात जावं लागेल। अनेक वेळा तुम्ही सर्व निकष पूर्ण करता, पण बँकेकडील काही छोट्या छोट्या तांत्रिक बाबींमुळे तुमचे पैसे अडकतात। उदाहरणार्थ, तुमच्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स नाही। अनेक बहिणी जशी 1500 रुपयांची रक्कम आली की ती तशीच काढून घेतात आणि खाते रिकामे करतात। बँकेचा एक नियम आहे की प्रत्येक खात्यात एक ठराविक रक्कम किमान शिल्लक म्हणून असायलाच हवी। ती नसेल तर बँक तुमचे खाते नॉन ऑपरेटिव्ह करते किंवा तुम्हाला नोटिफिकेशन पाठवणे बंद करते आणि मग जेव्हा सरकार पैसे पाठवते तेव्हा ते तुमच्या खात्यात जमा होत नाहीत, कारण बँकेच्या प्रणालीला ते खाते सक्रिय वाटत नाही। ही एक अतिशय सामान्य चूक आहे, पण तिचा परिणाम मात्र मोठा होतो। म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते, आजच आपलं बँक बॅलन्स तपासा आणि ते नियमानुसार ठेवा। आता दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे। तुम्ही म्हणाल, अगं आम्ही तर आधीच केलंय आधार लिंकिंग। पण मी तुम्हाला सांगते, कधी कधी बँकेच्या सर्व्हरमध्ये बदल होतात, कधी आधारचा डेटा अपडेट होतो, कधी बँकेच्या नियमात सुधारणा होते आणि या सगळ्यामुळे तुमचं लिंकिंग नकळत डिलिंक होऊ शकतं। म्हणजेच तुम्हाला वाटतं की आधार लिंक आहे, पण प्रत्यक्षात ते लिंक नसतं। मग सरकार DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचा प्रयत्न करते आणि ते अयशस्वी होतात। याचा अर्थ तुमचे पैसे बँकेच्या मध्यवर्ती प्रणालीत अडकतात आणि तुम्हाला काहीच कळत नाही। त्यामुळे तुम्ही जर आज बँकेत गेलात आणि तुमचा आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासलत आणि DBT सक्रिय आहे का हे विचारलत तर खूप मोठी अडचण टळेल। हे काम अगदी 5-10 मिनिटांचं आहे, पण त्याचा फायदा मात्र प्रचंड आहे। बँकेत गेल्यावर तुम्ही हे सुद्धा तपासून बघा की तुमचं मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का, कारण त्या नंबरवरच सर्व मेसेज आणि सूचना येतात। आणि हेच मला तिसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जाते। बऱ्याच बहिणींकडे स्मार्टफोन आहे, पण दर महिन्याला त्याचं रिचार्ज करणं कधी राहून जातं, कधी पैसे नाहीत, कधी वेळ नाही, तर कधी विसरच पडते। पण लक्षात ठेवा, जर तुमचा फोन रिचार्ज नसेल तर बँकेचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत। इतकेच काय, तर काही दिवसांनी इनकमिंग कॉल्स सुद्धा बंद होतात आणि मग तुम्हाला वाटतं की बँकेकडून काही सूचना आलीच नाही, पैसे आलेच नाहीत, पण प्रत्यक्षात बँकेने मेसेज पाठवला असतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। यामुळे किती गैरसमज होतात नाही का? म्हणून तुमच्या मोबाईल नंबरचं रिचार्ज आहे ना,
आणि तो नंबर बँक खात्याशी लिंक आहे ना याची खात्री करा. या तिन्ही गोष्टी मिनिमम बॅलन्स, आधार लिंकिंग आणि मोबाईल रिचार्ज या आहेत त्या बँकेशी संबंधित गोष्टी ज्या तुम्ही तपासल्या पाहिजेत. आता सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत ज्यामुळे काही बहिणींना धक्का बसला आहे. सरकारला असं आढळून आलं की या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक बहिणी होत्या ज्यांच्या कुटुंबात 3-4 जणींनी एकाच वेळी फॉर्म भरले होते. पण सरकारचा स्पष्ट नियम आहे की एका कुटुंबातून फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुमच्या घरात सासू, सून, नणन, भाऊजाई अशा 4-5 महिलांनी फॉर्म भरले असतील तर त्यापैकी फक्त 2घींना लाभ मिळेल. आणि हे ठरवण्याचा निकष सरकारने काय ठेवला आहे? वय. ज्यांचं वय जास्त असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे तुमची सासू किंवा मोठी वहिनी यांना लाभ मिळेल आणि इतरांचे फॉर्म रद्द होतील. यामुळे काही कुटुंबात नाराजी असेल, पण सरकारने बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. त्याचबरोबर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं, घरात 4 चाकी वाहन नसणं, कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नसणं आणि कोणी इन्कम टॅक्स भरणारा नसणं हे नियमही कठोरपणे लागू केले जात आहेत. जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती खाजगी नोकरी करत असेल आणि ती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरता. या सगळ्या गोष्टी सरकार आता ऑनलाईन डेटा तपासून पाहत आहे. त्यामुळे जर तुम्ही खरोखरच पात्र असाल तर तुमची काळजी करण्याचं कारण नाही. आता या सगळ्या सिद्धांताला व्यवहारात कसं रूप दिलं जाते ते पाहूया. सरकारने 12 जिल्ह्यांचे गट करून एका पद्धतशीर प्रक्रियेद्वारे पैसे वितरण सुरू केले आहे. काल म्हणजे 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून ज्या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ती यादी मी तुम्हाला सांगते. कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर ज्याला आपण अहमदनगर म्हणून ओळखतो, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील बहिणींनो, तुम्ही आज तुमचा बँक बॅलन्स नक्की तपासा. तुमच्या खात्यात 3,000 रुपये म्हणजे जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 जमा झालेले दिसले पाहिजेत. तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा बँकेच्या पासबुकद्वारे ही शिल्लक तपासू शकता. जर तुम्हाला ते दिसले नाहीत तर तुमची यादी तपासण्याची आणि बँकेला भेट देण्याची हीच योग्य वेळ आहे. आज 7 ऑगस्ट रोजी दुसऱ्या गटातील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. या यादीत सांगली, सातारा, नंदुरबार, धुळे, गोंदिया, भंडारा, रायगड, पालघर, नांदेड, लातूर, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमधील बहिणींनो, आज दुपारी 1 नंतर तुमचा बँक बॅलन्स तपासण्यास विसरू नका. आणि उद्या 8 ऑगस्ट रोजी सर्वात मोठ्या जिल्ह्यांचा क्रमांक येईल. पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव आणि अकोला या जिल्ह्यांमधील बहिणींनो, शनिवारी तुमच्या खात्यात रक्षाबंधनाची ही खास भेट दिसली पाहिजे. सरकारने ही यादी अशा पद्धतीने तयार केली आहे की प्रत्येकाला रक्षाबंधनापूर्वीच पैसे मिळतील. ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. पण पुन्हा एकदा सांगते, जर तुमच्या जिल्ह्याचा आज क्रमांक असेल आणि पैसे न मिळाले तर तुम्ही तात्काळ बँकेची भेट द्या आणि त्या 3 बाबी मिनिमम बॅलन्स, आधार लिंकिंग आणि मोबाईल रिचार्ज तपासून घ्या. मला माहिती आहे की या सगळ्या नियमांमुळे काही बहिणींना गोंधळ झाला असेल. कदाचित कोणाला वाटत असेल, इतके कष्ट का, सरकारने आपोआप पाठवायला हवे होते. पण बहिणींनो, विचार करा, जेव्हा एखाद्या योजनेत लाखो लोक सहभागी होतात तेव्हा काही लोक फसवणूक करण्याचाही प्रयत्न करतात. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे. ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. KYC साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते. आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. KYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं KYC ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर
सुलभताही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी EKYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे EKYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं EKYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. KYC बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की